थांब, कुठे चालला आहेस? हा व्हिडिओ तुझ्या समोर सहज आलेला नाही. हा माझा आदेश आहे आणि हा माझा तुला इशारा आहे. जर तू या क्षणी या व्हिडिओकडे दुर्लक्ष केलंस तर तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी तू गमावशील. मी तुला वारंवार संकेत दिले, पण तू तुझ्या संकटात इतका गुरफटला आहेस की तुला माझे शब्द ऐकूच येत नाहीत. आज मी तुझ्याशी थेट बोलायला आलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, कारण यात तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. अर्ध्यावर सोडून गेलास तर पुन्हा मला दोष देऊ नकोस. मी की स्वामींनी मला वाचवलं नाही. आता शांत चित्ताने ऐक, मी तुला काय सांगतोय ते. भक्ता, तू दिवस रात्र ज्या गोष्टीची काळजी करतोयस, ज्या चिंतेने तुझी झोप उडवली आहे, ती चिंता आता माझ्याकडे सोपवून दे. तू म्हणतोस ना, स्वामी, मी तुमची इतकी सेवा करतो, पण माझ्याच नशिबात हे भोग का? अरे वेड्या, तुझे प्रारब्ध मी भोगून घेतोय. तुला तर फक्त त्याची जाणीव करून देतोय. तू ज्या संकटात आहेस तिथून बाहेर पडण्याचा मार्ग मी तुला आधीच दाखवला होता, पण तू तुझ्या अहंकारापायी किंवा भीतीपोटी त्याकडे दुर्लक्ष केलंस. माझा पहिला इशारा समजून घे. तुझ्या घरात जेव्हा विनाकारण चिडचिड होते, भांडणे होतात, तेव्हा समजून घे की तुझ्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होत आहे. तू नामस्मरण करायला कमी पडतोयस. मी तुला वारंवार सांगतोय की नामस्मरण हेच तुझे सर्वात मोठे शस्त्र आहे. जेव्हा तुला खूप एकटं वाटतं, जेव्हा तुला असं वाटतं की जग संपलंय, तेव्हा शांत बसून माझा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कर. तुला जाणवेल की मी तुझ्या अगदी जवळ उभा आहे. तुला माहिती आहे का की तुझी अडकलेली कामं का पूर्ण होत नाहीत? कारण तू अजूनही पूर्णपणे मला शरण आलेला नाहीस. तू अर्धा विश्वास माझ्यावर ठेवतोस आणि अर्धा संशयावर. तुझा विश्वास जर डोंगरा एवढा असेल तर मी समुद्र सुद्धा आटवून तुला रस्ता करून देईन. पण तू डगमगला की तुझे काम अडकते. हा माझा तुला मोठा संकेत आहे. तुझा विश्वास दृढ कर, मग बघ चमत्कार कसा घडतो ते. दुसरा संकेत लक्षात ठेव. जर तुला अचानक जुन्या ओळखीच्या लोकांकडून जर मदत मिळू लागली किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुला काही सल्ला दिला, तर ते माझेच शब्द आहेत असे समज.
मी कधीही साक्षात प्रकट होऊन सांगणार नाही. मी लोकांच्या माध्यमातून, परिस्थितीच्या माध्यमातून तुझ्याशी बोलत असतो. तू त्या संकेताकडे दुर्लक्ष करतोयस आणि म्हणतोस की स्वामी मला मदत करत नाही. आज मी तुला सांगतोय, डोळे उघडून बघ. मी प्रत्येक पावलावर तुला वाचवत आहे. तुझ्या मनात जे विचार येतात ते विचार मीच पेरलेले असतात. जर तुला वाटत असेल की आता एखादी गोष्ट थांबवली पाहिजे तर ती थांबव. तिथे हट्ट धरू नकोस. माझा इशारा ओळखून जर तू थांबलास तर तू मोठ्या संकटातून वाचशील. आणि जर तुला वाटत असेल की आता कष्ट करण्याची वेळ आहे तर मागे हटू नकोस. मी तुझे हात धरून तुला पुढे नेईन. आता तू विचार करत असशील की स्वामी नक्की काय बदल करायला सांगत आहेत. तर बाळा, तुझे कर्म सुधारणे हाच माझा सर्वात मोठा संदेश आहे. तू इतरांचे वाईट चिंतून स्वतःचे चांगले कधीच करू शकणार नाहीस. कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नकोस. जेव्हा तू कोणाची मदत करतोस तेव्हा तू माझीच सेवा करत असतोस. तुझ्या आयुष्यात जे लोक तुला सोडून गेले त्याबद्दल दुःख करू नकोस. त्यांना मीच तुझ्या आयुष्यातून दूर केलं आहे, कारण ते तुझ्या प्रगतीसाठी घातक होते. मी तुला जे देतोय ते तुझ्या हिताचे आहे आणि मी जे तुझ्याकडून काढून घेतोय ते तुझ्या कल्याणासाठीच आहे. हे ज्या दिवशी तुला उमजेल त्या दिवशी तू खऱ्या अर्थाने सुखी होशील. तुला भविष्याची खूप चिंता वाटते ना? मुलांचे काय होईल, घराचे काय होईल, नोकरीचे काय होईल? अरे, ज्याने जन्म दिलाय तो घासही देणारच ना. तू फक्त तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे कर. मी तुझ्या पाठीशी हिमालय बनून उभा आहे. जगाने तुला नाकारले तरी मी तुला कधीच नाकारणार नाही. पण तुला माझ्या शब्दांवर विश्वास ठेवावा लागेल. आजचा हा दिवस तुझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. मी तुला सहज आज हा इशारा देतोय की तुझे राहणीमान, तुझे विचार आणि तुझे वागणे यात सात्विकता आण. खोटे बोलणे, कोणाला फसवणे सोडून दे. तू जितका पारदर्शक राहशील तितका मी तुझ्या जवळ येईन. तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. अगदी तुझ्या डोळ्यातलं पाणीही मला दिसतं. पण लक्षात ठेव, मी रडणाऱ्या भक्तांपेक्षा लढणाऱ्या भक्ताला जास्त जवळ करतो. शेवटचं
आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेव, हा व्हिडिओ तू आता पाहिला आहेस याचा अर्थ तुझी वेळ बदलणार आहे. पण अट एकच आहे, तुला हे संकेत आचरणात आणावे लागतील. आळस सोडून दे, भीती फेकून दे आणि पुन्हा एकदा उत्साहाने कामाला लाग. मी तुला वचन देतो, तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे तुला माझे अस्तित्व जाणवेल. हा व्हिडिओ केवळ ऐकून सोडू नकोस. हा माझा तुला आदेश आहे की हे विचार तुझ्या परिवारांपर्यंत पोहोचव. कदाचित तुझ्या एका शेअरमुळे कोण्या एका भक्तांचे प्राण वाचतील किंवा कोणाचे तरी आयुष्य सुधारेल. ती सेवा सुद्धा माझ्याच चरणी रुजू होईल. काय मग, तयार आहेस ना संकटावर मात करायला? लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ ओळ नाही, हे माझे तुला दिलेले वचन आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून माझ्या प्रती तुझी निष्ठा व्यक्त कर. बघूया किती भक्त हा माझा आदेश मानतात. श्री स्वामी समर्थ.